तर मित्रांनो नमस्कार. तुला जपणारा आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र आता मंजिरी, माया सगळेजण बाहेर असतात. तर माया म्हणजे शिवनाथ मंजिरीला म्हणू लागतो, आता ना लवकरच दानवाचा अंत होणार आहे. तर आता ती माया म्हणजे शिवनाथ हे सगळं मंजिरीला बोलत असतो. तर मंजिरी खूप चिडते आणि त्याच्यावरच चिडचिड करते आणि काहीतरी बोलणार असते. तेवढ्याच वेळामध्ये दामोदर, अजित आणि नर्मदा बाहेर येतात. नर्मदा माया म्हणजे शिवनाथला आवाज देते आणि तो शिवनाथ त्यांच्याकडे जाण्यासाठी निघत असतो. मग त्यानंतर तिथेच बसणारी वेदा, तिच्याकडं मात्र माया म्हणजे शिवनाथ जातो, तिच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि मग शिवनाथ तिला विचारू लागतो, काय ग वेदा बाळा, कशी आहेस, काय चालू आहे तुझ्यावालं. पण आता वेदाला म्हणजेच धक्काच बसतो, कारण की शिवनाथ जरी असला तरी पण आता तिला ती दिसते ना ती माया आहे. कारण की मायाने आत्तापर्यंत तिच्यासोबत काय काय केलंय, ती कशी कशी वागली आणि वेदाला काय काय त्रास दिला आहे, वेदाला ते सगळं आठवू लागतं. त्यानंतर मग मीराचं लक्ष मायाकडं आणि वेदाकडं जातं. तर मीरा म्हणू लागते, माझ्या मुलीपासून लांब राहायचे, माझ्या मुलीला कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे. मग मीराचं असं बोलणं ऐकून माया मात्र खाली मान घालून शांत बसते. तर ती नर्मदा म्हणू लागते, काय ग मीरा, काय चालू आहे तुझ्यावलं, माझ्या सुनेसोबत असं बोलायचं नाही बरं का. तर त्यावेळी मीरा शांत बसते. त्यानंतर मग नर्मदा म्हणू लागते, चल ग माया, आजच्या होळीची पूजा ना तूच करून घे, आजचा मान तुझाच आहे. तर आता मंजिरी म्हणू लागते, काय ग नर्मदा, काय बोलतेस, तुला काही कळतंय का, आजचा मान मीराचा आहे आणि मीराच होळीची पूजा करणार आहे. पण नर्मदा पण ऐकायला तयार नसते. या दोघींमधला वाद वाढतच जातो. यांच्या वादाला सगळेजण वैतागून जातात. तेवढ्याच वेळात माया म्हणजे तो शिवनाथ म्हणू लागतो की सासूबाई, मला काहीच हरकत नाही, मीरानी जरी पूजा केली ना तर चालेल मला. तर मग त्यानंतर सगळेजण आश्चर्याने मायाकडे बघू लागतात. मग दादासाहेब सांगतील तशी अथर्व आणि मीरा पूजा करण्यासाठी पुढे जातात. सगळी पूजा वगैरे झाल्याच्या नंतर पण नर्मदा, दामोदर आणि तो अजित मायाकडे खूप रागाने बघत असता. तर माया म्हणजेच तो शिवनाथ मीरा आणि अथर्वकडे खूप आश्चर्याने बघू लागतो. मग त्यानंतर होळीला सगळेजण नमस्कार करत असतात. तर तेवढ्याच वेळामध्ये देवी आई येते. देवी आई आलेली बघून माया तर तिच्याकडे धावतच जाते, म्हणजे शिवनाथ देवी आईचा आशीर्वाद घेतो. तर अंबिका आणि मीराला पण खूप भारी वाटत असतं. तर मंजिरीला खूप राग येतो की म्हातारडी इकडे कशासाठी आली असेल. तर आता तेवढ्या वेळात मीरा म्हणू लागते, बरं झालं देवी आई इकडे आल्या आहेत, काहीतरी संकेत घेऊन नक्कीच आल्या असतील की माझ्या बाबाबद्दल मला थोडं तरी काही कळेल. आता तो शिवनाथ मायाच्या रूपातून शिवनाथच्या रूपात येतो आणि देवी आई समोर प्रकट होतो. देवी आईने बघितल्याच्या नंतर परत एकदा तो मायाच्याच रूपात येतो आणि मग त्यानंतर सगळं झाल्याच्या नंतर इकडे दामोदर आणि नर्मदा खूप चिडलेले असतात. माया मात्र तो शिवनाथ शांतपणेच हे ऐकून घेत असतो. नर्मदा मायाला म्हणू लागते, काय ग माया, तुला काय गरज होती आज बाहेर हे सगळं करण्याची, काय गरज होती मोठेपणा दाखवायची, तुला मी सांगितलं होतं ना, तुला पूजा करून घ्यायला काय हरकत होती. तर दामोदर देखील म्हणू लागतो, मी माया तुला माहिती आहे का, आतापर्यंत ना माझ्या बायकोचा म्हणजे तुझ्या सासूचाच मान या घरात चालत होता, तिचा प्रत्येक शब्दाला मान दिला जायचा. पण जेव्हापासून ही मंजिरी या घरात आली ना, हे सगळं विस्कटूनच गेलं आहे आणि हेच तुला परत मिळवायचं आहे माया. दामोदर त्यानंतर असंही म्हणतो की माया, मला माहिती तू खूप हुशार आहे, तू न एका क्षणामध्ये हे सगळं मिळवून देशील. तर दामोदरला हसायला येतं, पण माया मात्र यांच्या बोलण्यावर अजिबात रिॲक्ट होत नसते. ती शांत बसते आणि यांच्याशी काही न बोलता ती सरळ तिथनं निघून जाते. तर नर्मदा म्हणू लागते की मला तर कळतच नाही या मायाला आता काय झालं असेल ना, खूप बदललेली दिसत आहे मला. तर अजित म्हणू लागते, हो मॉम, मी थोडंच नाही अगं, ही खूप बदलली आहे. तुला सांगू का, आमच्या दुसऱ्या लग्नाच्या दिवशी ना तुम्ही आमच्यासाठी जी रूम सजवली होती का, तिचा ना मॉम काहीच फायदा झालेला नाहीये. माझ्यासोबत ही माया अशीच रिॲक्ट करत होती. तर त्यावेळी नर्मदा म्हणू लागते की काहीच टेन्शन घेऊ नको, मी तिच्यासोबत बोलते. त्यानंतर नर्मदा देखील त्या रूमच्या बाहेर पडते आणि मग त्यानंतर मीरा मात्र गावाकडं तिच्या काकाला फोन करते. तिच्या काकाला सगळं विचारत असते, कसे आहात तुम्ही, काय चालू आहे. आणि मग त्यानंतर शिवनाथ म्हणजे तिच्या बाबाबद्दलही विचारत असते. पण तिचे काका सांगू लागतात की नाही ग मीरा, तुझे बाबा गावात आलेच नाही. तर मीरा म्हणू लागती की काका, जर बाबा गावामध्ये आले ना, मला नक्की कळवा बरं का.
आणि मग त्यानंतर मीरा फोन ठेवून देते. त्यानंतर अथर्वही मीराच्याच रूममध्ये येतो. तो खूप चिडचिड करत असतो. मग त्यानंतर अथर्व म्हणू लागतो, अगं मीरा बघ ना, असे लोक घरात असताना आपण सणसूद कसे साजरे करायचे ग. आता बघ मीरा, मी काय करतो ना, ती माया अशा एका चुटकीतच आपलं घर सोडून पळून गेली पाहिजे. पण मीरा म्हणू लागते, अहो असं काही करू नका बरं का तुम्ही. पण आता त्यावेळी अथर्व म्हणतो, अगं मीरा, मी काय जास्त टोकाचा निर्णय घेणार नाही. मी काहीतरी आपलं थोडंफारच करून दाखवणार, पण या मायाला मी या घराच्या बाहेरच काढणार. मीरा मात्र मनातली मनात विचार करू लागते, खरं तर ना यांनी असं करायलाच नको, कारण की ही माया या घरामध्ये राहणं ना माझ्यासाठी खूप चांगलं आहे. ही जर माया घरात राहिली ना तर मंजिरीचं रूप ना लवकरात लवकर सगळ्यांच्या समोर येईल. आणि मग त्यानंतर मीरा मात्र विचार करतच बसते. नंतर माया मात्र तिच्या रूममधून इकडेच जाते, तर तेव्हा ती आरशासमोर उभी राहते. तेव्हा तिला तिच्या साईडनं तर ती स्वतः दिसते, पण समोरच्या आरशामध्ये स्पष्टपणे शिवनाथचं रूप दिसत असतं. आता शिवनाथ म्हणू लागतो, मला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल आणि या मंजिरीचं सत्य शोधून काढून सगळ्यांच्या समोर आणावं लागणार आहे. पण तेवढ्याच वेळात नर्मदा तिथे येते. आता नर्मदा आली की माया लगेच आरशापासून साईडला होते. नर्मदा मायाला म्हणू लागते, काय ग माया, काय झालं आहे तुला. मला अजितने सांगितलं आहे लग्नाच्या पहिल्या रात्री काय घडलं आहे म्हणून. तर आता त्यावेळी माया म्हणू लागते, अहो सासूबाई, नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे, मला सांगताय का. तर त्यावेळी आता लगेचच नर्मदा म्हणू लागते, अगं माया, तुला जर काही प्रॉब्लेम असेल तर माझ्यासोबत नक्की सांगू शकतेस, माझ्यासोबत बोलू शकतेस. पण आता त्यावेळी माया म्हणू लागते, खरं तर सांगू का सासूबाई, मला ना खूप वेळ हवा आहे. पण त्यावेळी आता नर्मदा जास्त काही बोलत नाही. त्यावेळी नर्मदा म्हणते, ठीक आहे, तुला जेवढा वेळ हवा आहे ना तेवढा वेळ तू घे. आणि मग त्यानंतर नर्मदा तिथनं निघून जाते. पण माया म्हणजे तो शिवनाथ खूप घाबरलेला असतो. दुसरीकडे मीरा झोपते, पण तिला मार्जरी जे काय बोलते, जे काय होतंय ना ते सगळं आठवू लागतं आणि झोपेतूनच ती बाबा असं म्हणून उठते. त्यानंतर दुसरीकडे माया देखील मीरा असं म्हणून झोपेतूनच आरबळून उठत असते. दोघींच्या आवाजामुळे तिकडं अजित आणि इकडे मात्र अथर्व देखील उठलेले असतात. तर अथर्व म्हणू लागतो, काय ग मीरा, काय झालं आहे. आणि मग त्यानंतर अथर्व मीराला शांत करतो, तिला पाणी वगैरे देत असतो. दुसरीकडे अजित देखील मायाकडेच बघत असतो. दुसरीकडे मीरा सांगू लागते, अहो मला न माझे बाबा स्वप्नात आले असतील म्हणून मी अशी बाबांना स्वप्नातूनच हाक मारत असेल. त्यानंतर अथर्व मीराला शांत करतो आणि तिला परत झोपायला सांगतो. दुसरीकडे अजित मायाजवळ जाण्याचा प्रयत्न करतो, पण तो शिवनाथ अजितला बरोबर साईडला करतो. तर अजित म्हणू लागतो, मला ना जे हवं आहे ना ते मात्र मी मिळवणारच. नंतर माया म्हणजे तो शिवनाथ खाली झोपतो आणि मग विचार करू लागतो, बघा ना, माझ्या मीराला माझी आठवण तर येत असेल, पण त्या अंबिकाचं काय, अंबिकाला माझी आठवण येत नाही का. दुसऱ्या दिवशी सकाळी ती माया म्हणजे शिवनाथ बाहेर येतो, तर मंजिरी त्याच्या समोर येते. मंजिरी मात्र त्या मायाला धमक्या देऊ लागते, म्हणू लागते, तुला माहिती आहे का माया, त्या अंबिकाला ना मीच मारला आहे. तर शिवनाथ खूप रागाने मंजिरीकडे बघू लागतो. या मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत, मंजिरी जेव्हा मार्जरीकडे जाते तर मार्जरी सांगू लागते, अगं मंजिरी, तू सावध राहा, तो शिवनाथनं तुझ्या आजूबाजूला एखाद्या अथंग रूपामध्ये वावरत असेल. त्यानंतर मंजिरी खूप घाबरते. दुसरीकडे ती माया मात्र आरशाच्या समोर येते. तेव्हा मात्र त्या आरशामध्ये स्पष्टपणे शिवनाथ दिसत असतो आणि हा शिवनाथलाच मात्र मीरा लांबूनच बघते. तर मित्रांनो, बघूया या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.